डेस्कवर भरपूर काम होतं त्याच्या. त्याने रफली कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्या लक्षात आलं की आज आपण 9च्या आत घरी जाण्यासाठी इथून निघू शकत नाही. एकदा का मनाची तयारी झाली उशिरापर्यंत बसायची की ते आपोआप जरासं ढिलं पडतं. तसंच काहीसं झालं त्याचं आणि लॅपटॉप लॉक करत तो जागेवरून उठला. त्याच्या डेस्कच्या ड्रॉवरमधून त्याने कॉफीचा मग बाहेर काढला आणि दरवाजा उघडून बाहेर येत कॉफी मशीनपाशी तो गेला. मशीनवरचं लॅटेचं बटन त्याने दाबलं आणि मगमधील ती फोमी कॉफी घेऊन तो बाजूच्याच एका चेअरवर बसला. पहिला सिप घेतला त्याने कॉफीचा आणि आपसुकच त्याचं लक्ष गेलं काचेच्या पार्टिशन पलीकडे बसलेल्या तिच्याकडे. तीच जी दिसावी म्हणूनच त्याच्या कॉफीच्या राऊंड्स सध्या बऱ्यापैकी वाढल्या होत्या. सध्या म्हणजे साधारण आठवड्याभरापासून. मुळात त्यालाच ही फॉरेन बँक जॉईन करून आत्ता कुठे महिना होत आलेला आणि गेल्याच आठवड्यात ती अचानकच त्याच्या नजरेस पडली होती. एकटीच बसलेली काचेला लागून असलेल्या डेस्कवर आणि आश्चर्य म्हणजे तिच्या आजूबाजूला एकही चेअर नव्हती. त्याने आणखी शक्य तेवढी मान उंच खाली करत पाहिलं तर ती बसलेली तिथून साधारण 10 फुटांपासून पुन्हा चेअर्स लागलेल्या ज्यावर स्टाफ बसला होता. त्याला जरा वेगळंच वाटलं होतं हे, पण शेवटी त्याकडे दुर्लक्ष करत त्याचे डोळे तिच्यावर खिळून राहिले होते. प्रचंड आकर्षक होती ती. साधारण 35ची, डस्की कॉम्प्लेक्शन असलेली, नाकी डोळी तरतरीत आणि सुडौल. ती जागेवरून उठत तिथल्या तिथंच चालत जाऊन काही घेत पुन्हा जागेवर बसून कामाला लागे. बाकी तिला त्या व्यतिरिक्त अगदी कुठेही जा ये करताना त्याने पाहिलं नव्हतं आणि त्याला या गोष्टीचं अप्रूपही वाटे की ही अशी दिवस दिवस एकाच जागी बसून एवढी कसली जुंपलेली असते कामात. ह्याच त्याच्या उत्सुकतेपोटी 2-1 दिवसांपूर्वीच त्याच्या सोबतच कॉफीला आलेल्या कलिगला त्याने तिच्याबद्दल विचारलं. ती कोण आहे रे, सतत कामात असते बघावं तेव्हा. डोंट आस्क एनिथिंग अबाउट हर ब्रो, रादर जस्ट इग्नोर हर प्रेझेन्स. इग्नोर हर प्रेझेन्स? का रे? इज देअर एनिथिंग फिशी अबाउट हर? अरे यार, ट्रॅजेडी आहे रे तिची. शी जॉईन्ड हिअर जस्ट 4 months बॅक ऑन द प्लेस ऑफ हर हजबंड. म्हणजे? अरे म्हणजे तिचा नवरा गेला 6 महिन्यांपूर्वी, जो आपल्या बँकेचा स्टाफ होता. ही वॉज अ सिनियर मॅनेजर इन कस्टडी बट वॉज पास्ड अवे ड्यू टू अरे बोल की. HIV पॉझिटिव्ह आला होता रे तो. त्याला ते समजल्यावर खचलाच बिचारा. मग आलाच नाही कामावर. मेडिकल लीव्ह टाकली होती त्याने, पण 3-1 महिन्यातच त्याची न्यूज आली. ही कुडंट सर्वाईव्ह विथ दिस ब्लडी फक थिंग. ओ, सो सॅड रे. अच्छा, म्हणजे त्याच्या जागी ही इथे लागली आहे का? ओके. अरे पण म्हणजे ही आय मीन टू से शी ऑल्सो, आय मीन युप मॅन, तीही HIV पॉझिटिव्ह आहे. आपल्या बँकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमुळे आपण कोणाचीही मेडिकल करत नाही भरतीच्या वेळी. सो वेन शी अप्रोच टू द हाय अथॉरिटी दे टूक हर ऑन पेरोल इमिजिएटली. अर्थात तिच्या क्वालिफिकेशन आणि पास्ट एक्सपिरियन्सनुसारच तिला ह्या क्लायंट सर्व्हिसमध्ये क्वेरीज हँडलिंगला ठेवलं आहे. ती दिवसभरात अजिबात उठत नाही जागेवरची. तिला टिफिनही जागेवरच बसून खायला अलाव केले मॅनेजमेंटने. 2 दिवसांपूर्वीचा हा आपल्या कलिगसोबत तिच्याबद्दलचा झालेला संवाद आठवून तो आता पुन्हा हळहळला.
तिचं असं वाळीत असल्यासारखं एकटं राहणं त्याला अजिबातच रुचलं नव्हतं. त्याने घड्याळात पाहिलं, मनाशीच पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन केलं आणि स्वतःशीच बोलला तो, फार फार तर 10-10:30 वाजतील ना, हरकत नाही, बट लेट्स गो फॉर इट. रिकामा मग विसळला त्याने आणि तो हातात धरूनच त्याने क्लायंट सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये एंट्री केली. तिचं नाव अर्थातच त्याने आधीच त्याच्या कलिगकडून माहिती करून घेतलं होतं. आतमध्ये शिरत कोणाकडेही न बघतच तो थेट जाऊन तिच्या समोर उभा राहिला. कोणाला तरी असं स्ट्रेटवे आपल्याकडे आलेलं पाहून ती बावचळलीच, पण तरी देखल्या देवा तिने विचारलंच त्याला, येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? I just want to have a cup of coffee with you, ma'am. What? हा बघा, मी मग घेऊन आलो आहे माझा, तुम्हीही तुमचा घ्या. आणि आज थर्मासमध्ये भरून आणलेली ती कॉफी की चहा वॉटेवर न पिता माझ्यासोबत बाहेर चलून कॉफी प्या. आणि तुम्ही असं बोलल्यावर मी लगेच तुमच्यासोबत येईनच असं का बरं वाटलं तुम्हाला? नाही, खात्री अर्थातच नाही आहे, पण आशा नक्कीच आहे. और उम्मीद पे. ओ हॅलो, आय एम क्वाईट टाईड अप राईट नाव. तेव्हा हा शेरो शायरीचा चॅनल जरा दुसरीकडे कुठेतरी जाऊन लावा. आवडलेली व्यक्ती समोर असेल तरच शायरी सुचते असं म्हणतात. फ्लर्टिंग, राईट? हेल्दी बट ऑफकोर्स येस. ही जी जीभ एवढी चुरूचुरू चालती आहे ना, मला काय झालं हे कळलं ना, आतल्यात वळून पडजिभेला लागेल. तुम्ही जा ना हो, प्लीज प्लीज गो. आता तर तुमच्यासोबतच. न्यू जॉईनी? येस, अ मंथ ओल्ड, तो म्हणाला. तरीच माझा नवरा इथे वरतीच कस्टडीमध्ये होता. नाव ही इज नो मोर अँड आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट, तो म्हणाला. अच्छा, म्हणजे माहिती काढून आला आहेत. मग तो कसा गेला हे नाही माहीत तुम्हाला? काय फरक पडतो? ॲट दिस मोमेंट ही इज नॉट बिटवीन अस. The only thing that actually matters right now. तुम्ही क्रॅक आहात का हो? तुम्हाला दिसत नाही आहे की इथे सगळेजण माझ्यापासून कसं स्वतःला दूर ठेवत आहेत? डू यू रिअली थिंक दे ऑल आर मॅड? आय ॲक्च्युली थिंक सो. बरं, चालतं आहे ना, माझ्या डेस्कवरही खूप काम पडलं आहे. 10 वाजता तरी निघायचं आहे असं टार्गेट सेट केलेलं. आता तुमच्यामुळे 11 वाजणार आहेत निघायला, तो म्हणाला. You are mad, I am telling you. I know. Please, after you. 2 महिन्यांपूर्वीच्या त्या दिवशी अख्ख्या डिपार्टमेंटचे डोळे ह्या दोघांवरच लागले होते. ती साधारण 35शीची तर तो 30शीचा. पण सगळेजण दोघांकडे अगदी एखाद्या नवदाम्पत्यासारखे बघत होते. काहीजण कुत्सितपणे हसत होते, काही टिंगलटवाळी करत होते, तर काही खरंच मनोमन खुश झाले होते. त्या पहिल्या कॉफीनंतरच्या प्रत्येक भेटीत ते दोघे अधिक एकमेकांजवळ आले होते. अखेरीस कालच्या कॉफी ब्रेकमध्येच नाव इट्स हाय टाईम असं वाटून त्याने तिला लग्नासाठी विचारलं होतं. तिने 1 दिवसाची मुदत मागितली होती आणि आज ती तिचं उत्तर त्याला देणार होती. ठरल्याप्रमाणे आज 4 वाजता ते दोघं कॉफी मशीनजवळच्या टेबलावर 2 चेअर्स ओढून समोरासमोर बसले. आपण ऑलमोस्ट 2 महिने झाले एकमेकांना भेटतोय. अर्थातच फक्त ऑफिसमध्ये, पण तरीही मस्त फ्रेंडशिप झाली आहे आपल्यात. मग ती सोडून तुला आता लग्नाच्या बंधनात का अडकावं वाटते? माझे आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी हे सगळे गेली 35-40 वर्ष एकमेकांसोबत राहत आहेत, एकमेकांसाठी जगत आहेत. मला सॉलिड आकर्षण आहे लग्न या शब्दाचं.
रादर त्याच्या जोडीने येणाऱ्या त्या बॉन्डिंगचं. आणि आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे अगं. तेव्हा जितकं पॉसिबल असेल तितकं तरी एकत्र जगू, बट ओन्ली आफ्टर गेटिंग मॅरिड. ते तसल्या बिना लेबलचं नाही हां. अरे पण लग्नानंतरच्या ज्या अगदी बेसिक गरजा असतात शरीर सुखाच्या, त्याच मुळी भागवता येणार नाही आहेत आपल्याला. मग कसा टिकायचा हा डोलारा नुसत्या भावभावनांवर का? ही काही कुठली कथा आणि कादंबरी नाही आहे अरे. आय ॲब्सोल्युटली ॲग्री. पण शरीर सुखाच्या गरजेची इतिश्री प्रत्येकाचे एकाच ठिकाणी होते का गं? ठराविक कृतीनेच होते का? तर नाही. तुला आठवतं आहे, आपल्या लहानपणी शबानाची एक ॲड लागायची. त्यात ती एका HIV पॉझिटिव्ह मुलीला आपल्या मांडीवर बसवून घट्ट बिलगते आणि म्हणते, ऐसा करने से बीमारी नहीं फैलती, इससे तो प्यार फैलता है. सेम अगं, एक घट्ट मिठी ही खूप असते एकमेकांना एकमेकांशी जोडून ठेवायला. आणि मला खात्री आहे की जोपर्यंत आपण जगू, मस्त प्रेमात जगू. कारण तो हेडेकच नसणार आहे ना. आज मी दमलो आहे आणि उद्या मी दमले आहे. त्यामुळे ते एकमेकांकडे पाठ करून झोपणंही कधीच होणार नाही बघ आपल्यात. बस फक्त मिठीत शिरून झोपायचं एकमेकांच्या. ती एव्हाना बरीच हळवी झाली होती त्याचं हे बोलणं ऐकून. त्याने तिच्या हातांवर ठेवलेल्या त्याच्या हातातून स्वतःचे हात सोडवत तिने ते त्याच्या हातावर ठेवले आणि ती बोलू लागली. मानलं बुवा तुला. मला काय झालं आहे हे माहीत असूनही तू माझ्या जवळ आलास. गेले 6 महिने बघत आले अरे मी. लिफ्टमध्ये असेन तर 10व्या मजल्यावर जायचं असलेलंही 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरचे लिफ्ट सोडतात. मी कॅन्टीनमध्ये गेले की फूड काउंटरला चिकटून असलेले 2 पावलं मागे सरकतात. यांना जणू मी त्यांच्याकडे बघण्यानेही आपल्याला HIV होईल अशी भीती वाटत असते. सुरुवातीला महिनाभर बेदम त्रास झाला मला, पण नंतर सवय झाली आणि मग तर बरंच वाटू लागलं. कोणी साधं वाईट नजरेनेही बघायचं नाही मला, तर वाईट हेतूने जवळी कोण साधू पाहणार. सो आय रिअली एन्जॉयड माय आयसोलेशन दॅट वे. पण तू कुठून टपकलास आणि चिंधड्या उडाल्या माझ्या एकाकीपणाच्या. आता सवय झाली आहे तुझ्या अधूनमधून माझ्यासोबत असण्याची आणि तुझ्याशी लग्न करून तुझी कायमची सोबत हवी आहे मला आता. पण त्याआधी एक कबूल करायचे तुझ्यापाशी आज. पण तूही काल काहीतरी बोललेलास ना की काहीतरी सांगणार आहेस मला महत्त्वाचं. हे बोलता बोलताच तिने एक एन्व्हलप काढलं तिच्या पर्समधून आणि आपल्या मांडीवर ठेवलं तिने ते. बोल ना, अरे काय सांगणार आहेस ते. वा, म्हणजे लग्नाचं अगदी बिनधास्त विचारलंस मला आणि आता गप्प बसलायस. अरे बोल पटकन. मग मलाही बोलायचं आहे. चल, युअर टाईम स्टार्ट्स नाव. मी 30 क्रॉस केलं आहे, तो बोलू लागला. पण माझं अजूनही लग्न झालेलं नाही. ते का झालेलं नाही हे तू मला कधीच अपफ्रंट विचारलं नाहीस. मीही नाही सांगितलं. ठरवलेलं. तू हो म्हणालीस मला लग्नासाठी की सांगेन तुला. ओके, गो अहेड प्लीज. 2 वर्षांपूर्वी माझा एक मेजर रोड ॲक्सिडेंट झाला होता. अगणित सर्जरीज झाल्या माझ्या. जवळजवळ अर्ध वर्ष मी अंथरुणाला खिळून होतो. पण घरच्यांच्याच प्रार्थनेमुळे आणि माझ्या जगायच्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीमुळे मी त्या जीवघेण्या प्रसंगातून सही सलामत बाहेर आलो. सही सलामत. असं मला वाटत होतं. पण ते तसं नव्हतं खरं तर. खंडीभर झालेल्या सर्जरींपैकीच कुठल्या तरी सर्जरीच्या दरम्यान ब्लड ट्रान्सफ्युशन करताना माझ्या शरीरात दूषित रक्त सोडलं गेलं. अगदी रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये घडतं हल्ली हे. पण नेमकं माझ्याच बाबतीत हे घडलं खरं. आणि वर्षभरापूर्वी मी HIV पॉझिटिव्ह डायग्नोज झालो.
पण म्हणून काही हातपाय गाळून बसलो नाही मी. खूप मोठ्या स्ट्रगलनंतर मला नवं आयुष्य मिळालं होतं, भले व्याधीग्रस्त, पण आता मला ते जोपर्यंत आहे तोपर्यंत तब्येतीत जगायचं होतं. माझ्या ऑर्गनायझेशनने मला अपेक्षेप्रमाणेच काढून टाकलं. मग मला ह्या बँकेच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीबद्दल कळलं. नागपूर सोडून मी इथे मुंबईला आलो आणि जॉईन झालो आपल्या बँकेत. पण मी माझ्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नाही. आणि का सांगावं? जर मला कोणाही सामान्य माणसाहून जास्त नॉलेज आहे या आजाराचं, जर मी योग्य काळजी घेतो आहे आपल्यामुळे कोणालाही संसर्ग न होण्याची, तर मग कोणाला कळायलाच कशाला हवं आहे काही? मला अजिबात नको होत्या त्या एकतर घृणेने किंवा सहानुभूतीने भरलेल्या नजरा. म्हणूनच मी हे लपवून ठेवलेलं इतके दिवस. पण तू भेटलीस ना आणि वाटलं आपण एकाच दुःखाचे वाटेकरू आहोत. तसेही तर आता एकाच सुखाचे का होऊ नये? म्हणूनच मी तुला लग्नाचं विचारलं. तसंही 2 निगेटिव्ह्ज मेक अ पॉझिटिव्ह. तेव्हा कुठल्याही अपेक्षेशिवाय फक्त एकमेकांच्या घट्ट मिठीत जगूया. चालेल ना गं? त्याचं हे सगळं ऐकून ती आता कमालीची हादरली होती आतून. पण चेहऱ्यावर शक्य तेवढा शांतपणा आणत धीर एकवटत ती हसली त्याच्याकडे बघून. आपला डावा हात तिने टेबलावरील त्याच्या दोन्ही हातांवर ठेवला आणि उजव्या हाताने तिने चोळामोळा केला त्या मघा मांडीवर ठेवलेल्या एन्व्हलपचा, ज्यात तिचा रिपोर्ट होता. नवरा HIV पॉझिटिव्ह आल्यावर केलेल्या तिच्या टेस्टचा जो निगेटिव्ह आला होता, अगदी 100% निगेटिव्ह. पण ती ह्या बँकेत आली तेव्हापासूनच अफवा पसरल्या होत्या तिच्या बाबतीत. ज्यांचं खंडन वगैरे करायच्या ती अजिबात भानगडीत पडली नव्हती. उलटपक्षी जोडीदारामागे एकटीने सेफ राहू शकण्याची ढालच बनली होती ही तिच्या आजाराची खोटी बातमी. पण आज मात्र तोच रिपोर्ट ती दाखवणार होती त्याला आणि सगळं काही खरं खरं सांगणार होती. तिचं बोलणं ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा प्रचंड आश्चर्य मिश्रित असा पराकोटीचा आनंद टिपणार होती ती तिच्या भरून आलेल्या डोळ्यांनी. पण नियतीने आज पुन्हा तिच्याशी खेळ केला होता. तो चोळामोळा केलेला आपला निगेटिव्ह रिपोर्ट तिने पर्समध्ये ठेवला आणि आपला उजवा हातही वर घेत त्याच्या हातांवर ठेवला. दोघांचेही डोळे आता भरून येत वाहण्याच्या बेतात होते. दोघेही उठले जागचे नि एकमेकांना हलकीशी मिठी मारत आपापल्या वर्कस्टेशनकडे निघाले. अचानक काहीसं आठवून त्याने तिला विचारलं, अगं तुलाही काही महत्त्वाचं सांगायचं होतं ना मला, सांग ना मग. ती फक्त हसली तिची नाजूक जीवनी पसरवत आणि म्हणाली, त्याची आता गरज नाही आहे खरंच. ते पुन्हा वळले एकमेकांकडे पाठ करत. त्याने जागेवर जात आपल्या बॅगेतून त्याचा पॉझिटिव्ह म्हणून आलेला रिपोर्ट बाहेर काढत बिनधास्तपणे हातात धरत आपल्या डोळ्यांसमोर फडफडवला. तिने आपल्या जागेवर गेल्या गेल्या तिच्या पर्समधून तो रिपोर्टचा बोळा बाहेर काढला आणि तिच्या डेस्कच्याच बाजूला असलेल्या श्रेडर मशीनमध्ये तो घालत कायमसाठी नष्ट करून टाकला. आता तो पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्हच असणार होता सगळ्यांसाठी यापुढेही, एक ती सोडून. आणि ती निगेटिव्ह असूनही पॉझिटिव्हच असणार होती सगळ्यांसाठी यापुढेही, अगदी तो धरून.